आता 2.5 लिटर मी हे दिले, लिक्विड दिलंय. हा. तर त्या एक रिझल्ट आठवड्यामध्ये असं वाटला की शेंड्यांची संख्या वाढली, फुटवा वाढला आणि ग्रोथ वाढला पटकन. पटकन ग्रोथ धरला. ग्रोथ धरला. आता किती दिवसाचा प्लॉट झालाय हा? हा आता 1.5 महिन्याचा होत आलाय. 1.5 महिन्याचा होत आलाय. 1.5 महिन्याचा प्लॉट आहे आणि याची जर तुम्ही बघितलं तर फार खालून भरलेला आहे. खालून भरलेलं आहे पूर्ण. एक आहे टमाटर फार खालून आहे. आपलं लिक्विड सोडायची अगोदर ग्रोथ कमी होती. हा. आणि लिक्विड सोडल्यानंतर आठवड्यामध्ये भयंकर ग्रोथ झाली याची ना टोमॅटोची. टमाटर आणि जबरदस्त. कुठली व्हरायटी आहे ही? साऊ व्हरायटी. साऊज व्हरायटी आहे. अरे वा, छान. आणि सेटिंग पण आहे ना, शेंड्यापर्यंत सेटिंग आहे. एवढी जर सेटिंग झाली तर मांड आमचा बाग टिकणारच नाही वजनामुळे ना. हा. अरे बापरे, हे काय? इथे पूर्ण म्हणजे खालून हा पूर्ण भरला गेलाय. पूर्ण खालून खोड ते पूर्ण शेंडा. हे काय पूर्ण शेंड्यापर्यंत आहे पूर्ण. आणि वरती लागले. हा. आपला शेंडा स्टॉप नाही, शेंडा चालूच आहे. शेंडा कंटिन्यू चालू आहे. कंटिन्यू. आणि थंडीचा दिवस आहे वरतून. थंडी आहे, क्लायमेट पण चेंज होते. ट्रेस मध्ये प्लॉट गेला पण नाही तुमचा? नाही, ट्रेस मध्ये नाही. म्हणजे आता अनइव्हन सिच्युएशन खूप भयंकर होती या कालखंडामध्ये सध्याला. म्हणजे कधी थंडी आतापर्यंत अनुभव असा आहे की बांधणी झाली का टोमॅटो ट्रेस मध्ये जायची. हा. तर ऍक्च्युअली अगोदर अँटी ट्रेसचं काम होऊन गेले. म्हणजे ट्रेस मध्ये आता 4-5 दिवसापूर्वी बांधलीत, परंतु असं वाटलं नाही की आपले टोमॅटो ट्रेस मध्ये. अरे वा, खूपच छान आहे. आणि याला खताचा वापर केला की नाही केला? याचा खताचा वापर यावेळेस लिक्विडच वापरले. लिक्विडच वापरलं. पोल्ट्री मॅनर कॉफीचे लिक्विड आहे ऑर्गिकॉनचं. त्याचा वापर तुम्ही एकदा 5 लिटर केलाय ना? हा किती गुंठे प्लॉट आहे तो? 20 गुंठे पडतो का 10 गुंठे? 20 गुंठे ना. 5 लिटर एकदा सोडला असेल. त्याचा पुढचा तुमचा डोस डायरेक्ट महिन्याभरानंतरच आहे, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. आठवड्याच्या आतमध्ये सोडावं लागणार आहे. आठवड्याच्या आतमध्ये तुम्हाला एकदा सोडावं लागेल आता. कारण की ही जी वरची सेटिंग आहे ना, हा, ही सेटिंग पण होऊन जाईल. हा नाही, डेफिनेटली सेटिंग होऊन जाईल आणि रिझल्ट पण चांगल्या पद्धतीने येऊन जाईल. समाधानी आहात ना तुम्ही? म्हणजे जे आम्ही सांगतोय की लिक्विड कोंबडी खताचा वापर केल्यावरती शेंडा कंटिन्यू चालतो, फुटवे चांगले निघतात आणि रिझल्ट त्या पद्धतीने भेटलेत. टोमॅटोला तर मी एकदम छाती ठोकपणे सांगतो की टोमॅटोला मला रिझल्ट 100% मला जाणवलं. 10 दिवसामध्येच. 10 दिवसामध्ये तुम्हाला जाणवलं. झाडाचं परिवर्तनच होऊन गेलं. हा साईडचा आहे. या अगोदर बरेच प्लॉट पाहिले नारंगी एरियामध्ये. आपल्या प्लॉट मध्ये त्यामध्ये डिफरन्स आहे बऱ्यापैकी. सेटिंग भरपूर आहे. सेटिंग भरपूर आहे ना. सेटिंग पण चांगली आणि साईज पण चांगल्या पद्धतीने वाढ दिसू राहिली. पानाची काळोखी वगैरे ग्रीनरी जास्त आहे. जी आवश्यक ग्रीनरी पाहिजे ना, ती ग्रीनरी चांगली. ग्रीनरी डेव्हलपमेंट पण एकदम टकाटक आहे याला. छान आहे प्लॉट, एक नंबर आहे. खूप छान प्लॉट आहे. तुमचं नाव आणि गाव सांगा ना. माझं नाव नवनाथ किसन जोरी, मुक्काम पोस्ट पिंपरी बँडार, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. धन्यवाद. आणि ही जी व्हरायटी ही टोमॅटोची साऊ व्हरायटी.